हॅलो, नमस्कार. मी निकिता स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर ताईंनो, आजचा व्हिडिओ हा 15 अशा चांगल्या सवयींबद्दल आहे की जर आपला मूड खराब असेल तर काय केलं पाहिजे. बघा, आपण कितीही आनंदी राहण्याचा प्रयत्न केला, पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न केला, परंतु कधी कधी आपला मूड खराब होतो. कधी सिच्युएशन अशी येते, कधी काही लोकांमुळे खराब होतो, तर काही नसलं तरी देखील हॉर्मोनल इम्बॅलन्स असा होतो की ज्याने आपला मूड खराब होत असतो. असं हमखास आपल्यासोबत होतं, माझ्यासोबत देखील नेहमी होत असतं. तर ह्या व्हिडिओमध्ये मी त्या संदर्भातच काही चांगल्या सवयी तुम्हाला सांगणार आहे. त्यासोबतच आज घराची डीप क्लिनिंग करायची होती, तर ते देखील तुमच्यासोबत शेअर करत आहे. सगळ्यात पहिली सवय म्हणजे जर आपला मूड खूप जास्त खराब असेल तर लगेचच बाल्कनीमध्ये घराबाहेर चालायला निघा किंवा थोडं असंच चक्कर मारून या कॉलनीमध्ये बाल्कनीत थंड हवेत बसा आणि मग आपला मूड चांगला होतो. कारण जर त्याच वातावरणात आपण राहिलो, मूड जास्त खराब होतो आणि जर आपण तिथून बाहेर पडलो की थोडं आपण हलकं बेटर फील करू शकतो. त्यानंतरची दुसरी सवय आहे ती म्हणजे गाणी ऐका. आता मी तर म्युझिक खूप जास्त पसंत करते. मला म्युझिक प्रचंड आवडतं. स्पेशली 90sचे जे सॉंग्स आहेत ते मला खूप आवडतात. तर माझा मूड खराब असला की मी हमखास 90sचे सॉन्ग, डिवोशनल सॉन्ग ऐकत असते. यासोबतच हल्ली जुबिन नौटियाल, अरिजित सिंग, अलका याग्निक यांचे देखील सॉंग्स मला खूप आवडतात, जे मूड चेंज होण्यामध्ये, प्रसन्न करण्यामध्ये खूप जास्त मदत करतात. आता त्यानंतरची पुढची टिप आहे ती म्हणजे बऱ्याचदा आपला मूड खराब असतो, त्याच वेळी आपल्याला सवय असते की आपण मोबाईल स्क्रोल करत बसो. इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल, फेसबुक असेल, तर आपण एक नंतर एक रील्स बघत असतो. आणि हल्ली रील्स बघताना इतक्या वेगवेगळ्या रील्स असतात की मे बी ते बघितल्यावर अजून जास्त आपला मूड खराब होऊ शकतो. तर त्यासाठी मी प्रयत्न करत असते की जेव्हा कधी आपल्याला मूड खराब असेल तर मी मोबाईल बंद करते किंवा इंटरनेट बंद करते आणि कुठलं तरी चांगलं पुस्तक वाचायला घेते. मी तर असंच करते की जे पुस्तक मला वाचायला आवडतात किंवा काही चॅप्टर असतील जे मी आधी वाचले असतील तर ते पुन्हा पुन्हा वाचते. याने आपल्या मेंदूला वेगळी चालना मिळते आणि आपला मूड चांगला होतो. तरी देखील मूड हे काही स्विच नाही आहे की आपण त्याला ऑन ऑफ करू शकतो, परंतु प्रयत्न आपल्यालाच करावे लागतात. कोणच आपला मूड चांगला करायला येणार नाही आणि आपण अपेक्षा ठेवणं हे देखील चुकीचंच आहे. आणि ह्या टिप्स मी जे शेअर करत आहे ते तुम्ही देखील नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. त्यानंतरची पुढची टिप आहे आपल्याला जी लोक आवडतात किंवा समजून घेतात त्यांच्यासोबत वेळ घालवा. फॅमिली तर आपली आहेच, त्यासोबतच काही असे फ्रेंड्स असतील ज्यांच्यासोबत बोलून आपल्याला बरं वाटतं तर त्यांच्याशी बोला. माझे देखील असेही 1-2 फ्रेंड्स असतील की ज्यांच्याशी बोललं की बरं वाटतं. जुन्या आठवणी स्कूलच्या, कॉलेजच्या ताज्या होतात आणि आपला मूड लगेचच चांगला होतो. आणि जर फ्रेंड्स नसतील तर आपल्या भावना एका कागदवर लिहा आणि नंतर तो कागद जाळून टाका, तरी देखील आपण बेटर फील करतो. आता त्यानंतरची पुढची टिप आहे की जर आपल्याला बोलायचं नसेल कोणासोबत तर पुस्तक वाचून झाल्यावर लगेचच थोडा वेळ झोपून जाल. जर तुमच्याकडे वेळ असेल तर नक्की थोडा वेळ झोपून जा, कारण पुरेशी झोप घेतल्याने आपण फ्रेश फील करतो आणि मूड देखील आपला चेंज होतो. मी असंच करते. जेव्हा पण माझा मूड चांगला नसेल त्यावेळेला एक पॉवर नॅप नक्की घेते आणि उठल्यावर चॉकलेट किंवा गरम गरम चहा, कॉफी घेते. असं सांगतात ना, चांगलं जेवण देखील आपलं मूड चांगलं होण्यास मदत करतं. आणि जर आपल्याला टीव्ही बघण्याची सवय असेल तर कॉमेडी शो बघा किंवा चांगला मूवी बघा, नेहमी पाहायला आवडत असेल किंवा बरेच दिवस झाले आपण ती मूवी बघितली नसेल तर ती पहा. आणि हो, कुठलीही सॅड मूवी बघू नका, कारण तुम्हाला आवडत असेल तीच फनी, कॉमेडी अशी मूवी पाहिली त्याने देखील आपला मूड चेंज होतो. त्यानंतर बऱ्याचदा घरात सामान अस्तव्यस्त असेल, साफसफाई झाली नसेल किंवा बरेच दिवस झाले काही कामांमध्ये आपलं घरात दुर्लक्ष झालं असेल तरी आपला मूड चेंज होतो.
तर नेहमी प्रयत्न करा की आपल्या घरात जी नाही कामाची वस्तू असेल लगेच काढून टाका आणि घर नीटनेटके टापटीप ठेवण्याचा प्रयत्न करायचा। मी तर मूड खराब झाला असेल तेव्हा नेहमी कुठला तरी कॉर्नर स्वच्छ करायला घेते किंवा घरातील जे न कामाच्या वस्तू असतील त्यांना डिस्कार्ड करते। एक अजून आपण आपल्यासाठी करू शकतो ते म्हणजे ब्युटी केअर। कोणतं छानसं फेस पॅक बनवून लावून घ्या किंवा हेअर पॅक बनवून लावून घ्या। हेअर पॅक लावल्यानंतर डोक्याला एवढी थंडक मिळते की लगेचच आपला मूड बेटर फील होतो। घराजवळ कुठलं पार्लर असेल तर हेअर स्पा, बॉडी स्पा करून घ्या आणि जर जास्त पैसे खर्च करू नको वाटत असेल तर घरीच DIY हेअर पॅक, फेस पॅक बनवून आपण आपला मूड खूप छान पद्धतीने चांगला करू शकतो। ज्या गोष्टींबद्दल आपण खुश आहोत किंवा देवाचे आभारी आहोत त्या गोष्टी लिहा। जसे जे नाही आवडलं ते लिहून आपण तो कागद जाळून टाकला तसेच करायचं आहे, परंतु हा कागद आपल्याला जाळायचा नाही आहे। ज्या ज्या विषयांबद्दल आपण देवाचे आभारी आहोत, नेचरचे आभारी आहोत, तर ती गोष्ट आपल्याला लिहायची आहेत। याने देखील आपण खूप छान बेटर फील करू शकतो आणि यालाच जर्नल रायटिंग देखील म्हणतात। तर ती देखील एक खूप छान अशी ट्रिक आहे। चांगल्या गोष्टी आठवण करा। आपल्या आयुष्यात बऱ्याच अशा गोष्टी असतात की ज्या आठवण केल्याने मन आनंदित होतं आणि लगेच आपला मूड चांगला होतो। त्यानंतर आपले लहानपणाचे, कॉलेजचे किंवा लग्नाचे असे फोटो बघितले की ते देखील आपल्याला खूप छान बेटर फील होण्यामध्ये मदत करतात। आपल्या आयुष्यात बऱ्याच अशा चांगल्या गोष्टी देखील असतात की जे आठवण केल्याने खूप मन आनंदी होतं। काही कॉमेडी गोष्ट घडलेली असते तर ते देखील आठवण केल्याने आपल्याला खूप हसू येतं। तर अशा काही कॉमेडी, फनी, छान गोष्टी आपल्याला आठवायच्या आहेत आणि लगेच आपला मूड आपल्याला चेंज होण्यामध्ये मदत होतो। किंवा जुने आपले फोटो बघितल्याने देखील आपल्याला त्या फोटो सोबतचे किस्से आठवतात आणि आपला मूड फ्रेश होतो। बऱ्याचदा आपण आपल्या वाईट गोष्टकडेच घडी घडी आठवण करत असतो, पण जर आपण चांगल्या गोष्टी आठवण करून घेतल्या तर आपल्याला देखील चांगल्या गोष्टींचा विचार करण्याची सवय लागते आणि आपला मूड बहुतांश वेळा चांगला राहण्यास मदत होते। आता त्यानंतरची पुढची टिप आहे ती म्हणजे योगा, मेडिटेशन करा। असं नाही की मूड खराब असला तरच, परंतु डेली आपण एक्सरसाइज, मेडिटेशन हे केलंच पाहिजे। बस डोळे बंद करून 5 ते 7 मिनिट सुरुवातीला मेडिटेट करायचं आहे। जर आपलं ध्यान नसेल लागत तर कुठलंही मोटिवेशनल सॉन्ग, हिंदी म्हणा, मराठी म्हणा, अगदी स्लो आवाजात लावायचं आहे आणि डोळे मिटून शांत बसायचं आहे। मराठीमध्ये देवा काळजी रे, कर हर मैदान फतेह, अजून इतरही गाणे असे आहेत मोटिवेशनल की जे आपल्याला आवडत असेल तर एक कुठलंही गाणं सिलेक्ट करायचं आहे आणि मेडिटेशन आपण त्यावर करू शकतो। आणि नंतर असं होतं की आपल्याला कोण कसं वागलं याने काही फरक पडत नाही आणि आपण आपल्या कामावर जास्तीत जास्त फोकस करतो। लास्ट बट नॉट द लिस्ट ती टिप म्हणजे आपल्याला ज्या दैवतमध्ये श्रद्धा असेल, विश्वास असेल त्या देवळात जायचं आहे। आपल्या घराच्या आसपास बरेच मंदिरं असतात, महादेवाचे, देवीचे, स्वामी समर्थांचे, तर तिथे नक्की आपल्याला भेट द्यायची आहे, माथा टेकायचा आहे, थोडा वेळ तिथे घालवायचा आहे शांत बसून, काही विचार न करता, चांगल्या गोष्टीही नाही, वाईट गोष्टीही नाही, कुठलाच विचार न करता बस देवाच्या सानिध्यात आपल्याला राहायचं आहे आणि तिथली जी काही पॉझिटिव्ह ऊर्जा आहे, एनर्जी आहे आपल्यामध्ये आहे तशा रीतीने आपल्याला तिथे फील करायचं आहे। देवळात भेट घेतल्याने आपलं मन नेहमी प्रसन्न राहतं। शक्यतो रोज आपण देवळाची भेट घेतली पाहिजे, परंतु तसं नसेल तर कमीत कमी आठवड्यातून 2 ते 3दा नक्कीच आपण मंदिरात गेलं पाहिजे। तर ताईंनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।